आज सकाळीच आपला मावसभाऊ शुभमला घेऊन मी आलो फाट्यावर. तिथे शुभमनं मला सोडून दिलं कारण आज आपली गाडी घरी नव्हती. तेवढ्यातच आपला गावा शेजारचा मित्र आकाश भेटला राव. मग त्याच्याकडून खडकी फाट्यापर्यंत लिफ्ट घेतली. मग मी खडकी फाट्यावर उतरलो आणि तिथून पण या दादाकडून लिफ्ट घेऊन मी आलो डायरेक्ट बुलढाणा. हे दादा फक्त ITI कॉलेज पर्यंतच जाणार होते. मग जितूला कॉल करून समोरून घ्यायला बोलून घेतलं. मग तिथून जितूच्या रूमवर आलो. तेवढ्यातच पृथ्वीराज भाऊचे आगमन झाले. मग फटाफट जितूला तयारी करायला लावली. तयारी झाल्यावर पृथ्वीराज भाऊला बाय बोलून जितून मला माजी आमदार श्री विजयराजे शिंदे साहेबांच्या घरी सोडलं. जितूला बाय बोलून खलीद भैयाला भेट दिली आणि मी साहेबांच्या टेरिसवर आलो कारण आज 15 ऑगस्ट निमित्ताने साहेब ध्वजारोहण करणार होते. मग साहेबांनी ध्वजारोहण केलं. ध्वजारोहण करून झाल्यावर आम्ही शिवालयावर आलो कारण आज भव्य आणि दिव्य बाईक रॅली निघणार होती. मग शिवालयावरून रॅलीचा प्रारंभ झाला. मी आणि रामेश्वर भाऊ आपलं काम करत होतो आणि सगळ्या बुलढाण्याला प्रदक्षिणा घालून झाल्यावर आम्ही सगळे शहीद स्मारकावर जमा झालो कारण तिथे छोटस प्रोग्राम आयोजित करण्यात आलं होतं. मग ते प्रोग्राम झाल्यावर आम्ही शिवालयावर आलो. शिवालयावरून आम्ही निघालो डायरेक्ट लोणारला. सकाळपासून पोटात काहीच नव्हतं म्हणून सगळ्यात पहिले चिखलीमध्ये आलो. नाश्ता केला, चहा घेतला. चहा घेऊन झाल्यावर नॉनस्टॉप लोणार आलो कारण तिथं पण तिरंगा रॅली निघणार होती. मग त्या रॅलीमध्ये आम्ही सामील झालो. माजी आमदार श्री विजयराजे शिंदे साहेबांनी या रॅलीचा प्रारंभ केला कारण त्यांना या रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मग या रॅलीची सुरुवात झाली आणि या रॅलीमध्ये डीजे पण लावला होता. आणि विशेष गोष्ट तर ही आहे 300-400 मीटर तिरंगाची रॅली होती आणि पब्लिक तर तुम्ही बघूनच घ्या. पूर्ण लोणार तर सांगता नाही येणार पण लोणार मधील बरीचशी पब्लिक या तिरंगा रॅलीमध्ये सामील झाली होती. आणि हा लोणार मध्ये कोणाकोणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. मग रॅली झाल्यावर या शाळेवर सगळे जमा झालो. मग साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना भेट दिली आणि तिथून आम्ही आलो या चहाच्या दुकानावर. आमच्या सोबतचे काका म्हणत होते की इथं चहा भारी भेटते म्हणून. मग तिथं चहा घेतला. चहा घेऊन झाल्यावर आम्ही आलो डायरेक्ट पैनगंगा येथील साहेबांच्या शाळेवर. तिथं आलो 15-20 मिनिटं थांबलो आणि तिथून डबल या ठिकाणी आयुर्वेदिक चहा घ्यायला थांबलो. मग तिथं आल्यावर चहा घेतला. चहा घेतल्यानंतर कळालं की याच्यात ते काका साखर टाकायचंच विसरले होते म्हणून. तरी पण म्हणलं जाऊ द्या, फुकाची होती ना, मग ती गोड असो की कडू असो कारण तुम्हाला माहितच आहे आपण फुकाचं कुठेच सोडत नाही. मग तिथून आम्ही शिवालयावर आलो आणि तिथून फटाफट बस स्टँडवर आलो. तर तिथं आपला मित्र भूषण भेटला राव आणि आपल्या मोठ्या बाबाचा मुलगा अभय पण. 1 तास लेट का असे ना पण बस लागली होती राव. मग बसमध्ये बसलो. तेवढ्यातच गोपालचे आगमन झाले. मग तिथून डायरेक्ट मी आलो खडकी फाटा. भूषण आणि आपल्या मित्रमंडळीला बाय बोलून चला मग मित्रांनो आजसाठी एवढंच. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.